श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल भाषण व माहिती पाहणार आहोत। स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते। यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न करावे लागतात, त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी मात्र गुरूंचे आशीर्वाद लागतात। आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते। गुरु या शब्दामध्ये सगळे समाविष्ट केलेले आहे। गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे। ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाचे शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात। योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही। महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात। आई वडील पंख देतात, त्या पंखात भरारी घेण्याचे बळ मात्र आपले गुरुच आपल्याला देत असतात। गुरु परमात्मा परेशु। प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते। गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते। शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरुच असतो। खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाही। गुरु नावाचं पान आयुष्यातून कधीच मिटत नाही। आधुनिक काळात सर्वच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे, तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेनेच झालेला आहे। या आजतागायत तो सुरूच आहे। संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कोण बतावे बाटम या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते। गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, गुरु म्हणजे नेमके काय? तर जगातील दुःख नाहीसे करण्याची क्षमता हिऱ्या मोत्यांमध्ये नाही, ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे। हेच हृदय म्हणजे कोणाचे असेल तर आपल्या गुरूंचे। तर शिष्य म्हणजे नेमके काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक। शिष्य ही अशी एक बी आहे की ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच आहे। शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस आहे, जीवनाशी सांगड घालणारा मुकनायक। आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण आपण कायम लक्षात ठेवायचे असते आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायचे असते। हीच आपल्या गुरुची आपली खरी ही गुरुदक्षिणा ठरेल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।